तर आपली वांग्याची भाजी झालेली आहे. आता आपण करणार आहोत बिट्ट्या बनवण्याची तयारी. याच्यासाठी मी हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी हे तिघांसाठी बनवत आहे. मला जास्त लागलं तर तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता. पीठ घालून घेणार आहोत. एवढासा ओवा घालणार आहे आणि हे 2 पळी तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. हे पण याच्यावर घालून घेणार आहोत आपण. तेल पूर्ण पिठाला लावून घेतलेलं आहे, चोळून घेतलेलं आहे. आता आपण असा घट्टसर गोळा बनवून घेऊया. असा घट्टसर गोळा मी इथं मळून घेतलेला आहे. आता हा आपण असा 10 मिनिटं झाकून ठेवूया. इथं आपली तुरीची डाळ मस्त शिजलेली आहे, एकदम मऊ शिजलेली आहे. आपण हिला असं घोटून घेऊया. त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ आणि गरम केलेलं पाणी. मस्त आपलं असं तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. चला आता आपण बनवूया बिट्ट्या. ही कणिक चांगली मुरलेली आहे. आता आपण बिट्ट्या बनवून घेणार आहोत. पाटाला थोडंसं तेल लावायचं. आमच्याकडे बिट्ट्यांचे भरपूर प्रकार आहेत, पण आज मी अशा पद्धतीच्या बनवते. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचे पाहायचे असले तर मला कमेंट करून नक्की कळवा. जाडसर पोळी लाटून घ्यायची आपल्याला. त्यावरून तेल लावायचं पूर्ण असं. अशी घडी घालून घ्यायची. याचा पुन्हा आपल्याला गोल असा उंडा करायचा आहे. असं थोडंसं त्याला आपल्याला लांबट आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीचा आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे. असे सगळेच गोळे बनवून घेते मी. सर्व असे गोळे मी बनवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. चला तर मग त्या वाफवून घेणार आहोत. आता याच्यासाठी आपल्याला मोठं असं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. थोडंसं तेल घालायचं याच्यामध्ये. पाणी इथे गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे गोळे उकळून घ्यायचे आहेत. हे गोळे आपण चांगले 5-10 मिनटं उकळून घेऊया. झाकण ठेवूया याच्यावरती. चला एकदा आपण ह्या उलटून घेऊया. एकदा अशा उलटून घ्यायच्या. मस्त हे उंडे आता वाफलेले आहे. आता हे आपण काढून घेऊया. करण्यासाठी आता तेल गरम करून घेऊया. आता हे आपण चाकूने कट करून घेऊया. तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण ह्या बिट्ट्या तळून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की मीडियम आचेवर तळून द्या. बघा मस्त आपल्या ह्या बिट्ट्या आता तळून झालेल्या आहेत. कलर बघा किती छान आलेला आहे. काढून घ्या टिश्यू पेपरवरती. आपल्या इथं मस्त जेवणाचं ताट तयार आहे. बिट्ट्या, वांग्याची भाजी, वरण भात आणि वरून तुपाची धार. तसं आपलं हे जेवण आज तयार आहे.